बघा आय लव्ह वर्सोवा आणि इकडे पेंटिंग केलेली आहे. हॅलो गाईज, कशा तुम्ही? आय होप सर मजा असणार. मी राहुल म्हणते नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर माझ्या पाठी बघू शकता तुम्ही. बघा आय लव्ह वर्सोवा आणि इकडे पेंटिंग केलेली आहे. तर बघून तुम्हाला समजलंच असेल की मी आता कुठे आलो आहे. वर्सोवा गावामध्ये सी फूड फेस्टिवलमध्ये आलेलो आहे. मी ते फर्स्ट टाईम आलो आहे. तर बघूया आतमध्ये कसं आहे ते. मी पण बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो. तर पटापट आतमध्ये जाऊन बघतो आता. बघा गाईज, बोटीवर नाकवा दाखवलेला आहे. पहिलाच स्टॉल आहे. आणि बघा इथे नागविन पण दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये अलग अलग व्हेरायटीमध्ये आहे. कलर तर बघा एकदम साडींचे एकदम प्रॉपर कलर आहेत. त्याच्यात टोपलीन बघा मासे पण आहेत आणि हातान पण आहेत. बघा मासा दाखवला, मस्त दाखवला एकदम. हां, हे सर्व शोपीस आहेत ना. पण बघा दिवाळाला लावायला घे ना, दिवाळाला लावायला. तो पहिलाच मस्त वाटतंय ना. पहिलाच स्टॉल आहे. नाही कमी करत. कितीला बोलतोय? ओ माय गॉड. हे बघा कोलबी, पापलेट, नागविन बाय 1000 रुपये. पण मस्त आहे, बघायला मस्त वाटतं एकदम. डेकोरेशनसाठी पण यूज करू शकतो आपण. येते काय पण आम्ही नाही करत आहे ती. चांगली आहे. पण गाईज हा बघा इथेच वेसावाची एंट्री आहे. सी फूड फेस्टिवलची एंट्री आहे आणि त्याच्यात बाजूलाच हा स्टॉल आहे. इकडे मस्त बाई बसले ती. तर गाईज फेस्टिवल चालू व्हायला टाईम होता म्हणून वेसावे गावात आलो होतो. तर विचार केला हिंगलाय देवीचं दर्शन पण करून घेऊ. गाईज चला फटाफट जाऊया. आम्ही भरपूर लवकरच आलो आहे. उजाडामध्ये झालो आहे. बघूया आतमध्ये काय काय आहे ते. लॉबस्टर बघितला मोठा आहे.
पापलेट तंदुरी हा रावस ना काय माहिती नाही पण हा पापलेट आहे एवढा माहिती आहे. हे रावस ना 1200 रुपये रावस. हलवा सिंगल 1200 रुपये. रंजा तुझा फेवरेट, प्रदीप तुझा फेवरेट का करता तो पडणार नाही. नसून हे आपल्या देशाचे अतिदक्ष पहारेकरी सुद्धा आहे. हे भारतीय जलसीमेवरील होत असलेल्या नजर करून असतात. कुठलीही शंकास्पद बाब असेल तर तटरक्षकांना ताबडतोब त्याची सूचना बस ना उतर. आणि सुरक्षा एजन्सीला गोपनीय माहिती सुद्धा पुरवतात. म्हणून जेव्हा आपण मासे पकडण्यासाठी जाता तेव्हा बोटीवर आपले कागदपत्र नेहमी जवळ ठेवा. खात्री करून घ्या की सर्व हालती कर्मचारी गेला तुला. स्वतःचे वैध फोटो असलेले ओळखपत्र आहे. तपासणी म्हणजे चेकिंग सुरू असते. हे मंडळाला आभार मान. ONGC. जेव्हा शेअर वाढतील तेव्हा आम्ही घेऊ ONGCचे. अरे गाणं थांब वाजून दे एकतरी गाणं ऐकू दे. एवढा लांब आलोय तर आम्ही आता निघतोय. आता जेवढा दाखवता आला तेवढा दाखवला पण अजून काही स्टेजवर कोण आलाय नाही तर भरपूर टाइम होईल. आता 8 वाजले सुटली गेली 8 वाजलेत. आता घरी पण जायचं आहे म्हणून आम्ही आता निघतोय इकडनं. चला तर गाईज आपली बस आलेली आहे. आता इकडनं जाऊ आपण अंधेरी स्टेशनला आणि तिकडनं डायरेक्ट घरी भेटूया आता. तर गाईज आता पोचलो मी घरी. पण तुम्हाला जेवढा दाखवता आला ना मला तेवढा मी तुम्हाला दाखवला आहे. कारण भरपूर गर्दी होती स्टॉलवर. तर एवढ्या गर्दी होती ना तर नीट व्हिडिओ पण नव्हती काढतायत. आणि प्राईस तर बाबा भरपूर हाय प्राईस होती. एवढंसं पापलेट ना हाता एवढा 1200 ना 1500 अशी प्राईस होती त्यांची. कारण भरपूर टाईम झाला होता. 8 असेच वाजले होते आणि आम्हाला घरी पण यायचं होतं. तर मी तिकडनं निघालो. काही कॉन्सर्ट वगैरे बघितला नाही, गाणं वगैरे पण नाही बघितला. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.